केलं होतं, जेव्हा राजकारणात ते आले होते तेव्हा त्यांनी एक विचारधारा जी होती नेहमीच जोपासली होती आणि त्याचंच प्रतीक आज प्रत्येक राजकारणाला एक आदर्श म्हणून समोर ठेवता येतं। नेमकं फडणवीसांनी सुद्धा काय ट्विट केलंय त्यांच्याबद्दलचं आपण तेही एकदा पाहूयात। भारताने एक थोर अर्थतज्ञ, अभ्यासू आणि उत्तम राजकारणी गमावलाय। आर्थिक क्रांती देश लक्षात ठेवेल, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना एक्स या माध्यमातून व्यक्त केल्या। खरं तर आता आपण पाहिलं एक्स या माध्यमावर सुद्धा सध्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला जातोय। अनेक राजकारणी, अर्थतज्ञ, समाजकारणी, प्राध्यापक, अनेक विचारवंत यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल भरभरून असं लिहिलंय, कारण की त्यांचं योगदानच तेवढं भारताच्या इतिहासात आणि भारताच्या कार्यामध्ये, भारताच्या विकासामध्ये राहिलेला आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोललं जावं तेवढं कमी आहे। अगदी पांढरा सदरा आणि निळी पगडी असं एक साधारण व्यक्तिमत्व किंवा साधारण ओळख त्यांच्याबद्दल सांगितली जाईल। दुरून सुद्धा पाहिलं तर ती व्यक्तिमत्व जे आहे ते लगेच लक्षात येईल अशी ही त्यांची वेशभूषा असायची। परंतु हा माणूस अभ्यासू किती होता हे प्रत्येकच नागरिक सांगू शकेल। तर भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। देशाच्या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघातील खेळाडू हातावरती काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचंही पाहायला मिळालं। हे दृश्य सध्या आपण पाहतोय। भारतीय संघाने सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी क्रिकेटचा सामना खेळताना हाताला काळी पट्टी बांधली आहे आणि त्यानुसार त्यांनी सामना खेळला आहे। ही दृश्य दुसरी सुद्धा खूप बोलकी आहे। परराष्ट्रीय संबंध डॉक्टर मनमोहन सिंगांनी भारताचे कसे वृद्धिंगत केले होते याचं प्रतीक आपल्याला दिसतंय। अगदी आपण जर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बातचीत करताना त्यांचे हे दृश्य पाहतोय तर काही क्षणापूर्वी आपण राष्ट्रपती जे राहिले तर माजी राष्ट्रपती अमेरिकेचे बराक ओबामा यांच्यासोबतचे एक क्षण पाहिले, तर वाजपेयीसोबतचे एक क्षण, अनेक दिग्गज नेत्यांची साथ त्यांना लाभली होती आणि अनेक दिग्गज नेत्यांना मार्गदर्शन सुद्धा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं होतं आणि अशाच त्यांच्या सगळ्या आठवणींना आता उजाळा दिला जातोय। त्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। एपीजे अब्दुल कलामांसोबत सुद्धा त्यांची ही दृश्य आपण बघतोय। भारताने अनेक दिग्गज नेते आजवर पाहिलेत आणि त्या सगळ्यांसोबत काम करण्याचं भाग्य जे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांना लाभलं होतं। स्वातंत्र्यपूर्व काळात 1932 साली त्यांचा जन्म झाला, परंतु स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाच्या पदांवरती आणि भारताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं योगदान राहिलंय। फक्त अर्थकारणातच नाही तर प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी नवीन पिढीला नेहमीच जळणघळण त्यांची केली आहे आणि नवीन पिढीला साक्षर करण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान केलं। फक्त भारतातच नाही, पंजाब युनिव्हर्सिटीमध्येच नाही तर अगदी युनायटेड स्टेट्स सुद्धा काम